ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 10वा शिकवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। पालेमाळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडेमाळा सूत्रे चालती। मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 9वा आत्मा विवरण नाम या समासाचे श्रवण केले। श्री समर्थ म्हणतात की देह आणि आत्मा यांच्या संयोगाचे कौतुक पाहू लागले तर असे दिसून येते की देह नसेल तर सर्व बाजूने आत्म्याची अडवणूक होते। शरीराला सुख दिले तर ते आत्म्याला पावते आणि शरीराच्या योगेस त्याला समाधान लाभते, आणि जर देहाशिवाय अनेक उपाय केले तर ते आत्म्यास पावत नाहीत। आत्म्याची जी वासना असेल ती देहाच्या माध्यमाद्वारेच समाधान पावते। समर्थांनी त्या समासाच्या शेवटी सांगितले आहे की देह आणि आत्मा जेव्हा एकत्र असतात तेव्हा उदंड असे कार्य घडते। ते जर वेगळे झाले तर काहीच घडू शकत नाही। दोन्ही एकत्र असती तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो। आता चालू आठवड्यापासून नवीन समास सुरू होत असून त्या समासाच्या पहिल्या ओळीमध्ये श्री समर्थ म्हणतात की झाडाची पाने फुले फळे बीजे यांच्या त्याचप्रमाणे पाषाण कवड्या इत्यादीच्या माळा करतात, त्यात दोरी ओलेली असते। स्फटिकमाळा मोहरमाळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळ्या ओली चांदोळे परी ते तंतूचे चालते तंतू नष्टा विस्कळीत होते तैसे मनी आत्मयाते तरी साहित्य न पडे। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की याखेरीज स्फटिकांच्या माळा असतात, मोहरांच्या माळा, काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा तसेच जाळ्या ओळी आणि चांदवे इत्यादी सर्वांमध्ये दोराच ओवलेला असतो, म्हणून ते एकत्रित राहतात। दोरा नसेल तर सर्व विस्कळीत होते। आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे हा दृष्टांत योग्य नव्हे। तंतुसमनी ओविला तंतूमध्येच राहिला आत्मा सर्वांगी व्यापला पाहना का। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की सर्व मन्यामधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो। आत्म्याचे तसे नाही, तो तर सर्वांगी व्यापून असतो। आत्मा चपळ सहजगुणे दोरी काय चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे। श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की आत्मा स्वाभाविकपणे चपळ असतो, दोरी काही चळून हालचाल करू शकत नाही, म्हणून हा दृष्टांत योग्य नाही। आत्मा वल्लीत जळांश उसामध्ये दाटला रस परी तो रस आणि वाकस एक नव्हे। श्री समर्थ इथे सांगतात की नाना वेलीत जलांश असतो, उसामध्येही रस दाटून भरलेला असतो, पण तो रस आणि चोयट्या काही एक नव्हेत। देह आत्मा देह अनात्मा त्यातून तो परमात्मा निरंजनास उपमा असेची ना। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की आत्मा देहात राहणारा आहे, पण देह अनात्मा आहे। परमात्मा हा त्याहून पलीकडे आहे। त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही। रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्याच्या हारी सगट समान सरी कैसी करावी। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत,
पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव, पापी सकृती अभिप्राव उदंड आहे. समर्थ इथे म्हणतात की देवदानव मानव, नीच योनी हीन जाव, पापी पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय वेगळा आहे. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त झाले, एका संगे रवरव. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की भगवंताच्या एकांशाने जग चालते, ईश्वराचा काही अंश जगात व्यापून आहे. हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती पदार्थ यांचे सामर्थ्य वेगवेगळे आहे. एखाद्याच्या संगतीनेच मुक्त होता येते, तर दुसऱ्या एखाद्या संगतीनेच रौरव नरक प्राप्त होते. साकर माती पृथ्वी होय, परी ते माती खाता नये, गरळ आप नव्हे काय, परी ते खोटे. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच रूपे आहेत, पण म्हणून काय माती खाता येत नाही. विषात ही जलतत्वच असते. पुण्यात्मा आणि पापात्मा दोन्हीकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूच नये. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे, पण साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये. अंतर एक ते खरे, परी सांगती घेऊ नये महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की सर्वाचा अंतरात्मा एकच आहे, म्हणून अयोग्य अशा व्यक्तींना जेवण करून घेणे योग्य नाही. विद्वान आणि वातडपोळे यांना समान कसे लेखता येईल. मनुष्य आणि गदडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की मनुष्य आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांना एक कसे म्हणावे. भागीरथीचे जळ आप, मोरी संवेदनी तेही पाप, कुच्चित उदळ अल्प सेवेची ना. श्री समर्थ म्हणतात की भागीरथीचे जल ही तेही पाणी, आणि मोरीतील किंवा डबक्यातील पाणी तेही पाणीच. म्हणून घाणेरडे पाणी थोडेसुद्धा सेवन करता येत नाही. या कारणे आचार शुद्ध, त्याउपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सद्बुद्ध ऐसा पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की माणसाचा आचार शुद्ध हवा आणि त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत. तो अनासक्त आणि सद्बुद्ध असायलाच हवा. शुराहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकांडी. शुराहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकाडी, श्रीमंत सांडुनी बराडी सेविता कैसे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की समजा एखाद्या भित्र्या माणसाला शुरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले तर युद्धाच्या प्रसंगी त्याची फजितीच होईल. श्रीमंताची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल. एका उदके सकळ झाले, परी पाहून पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. हे समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की एका उदकामुळेच हे सर्व काही उत्पन्न होते, म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचे सेवन केले पाहिजे. सरसकट सर्वच घेणे हा मूर्खपणा आहे. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचेच झाले वमन, परी त्या वमनाचे भोजन करिता नये. श्री समर्थ म्हणतात की पाण्याचेच अन्न होते, पण त्या अन्नाची उलटी झाली तर त्या उलटीचे भोजन आपल्याला करता येत नाही. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. श्री समर्थ यावेळी म्हणतात की त्याचप्रमाणे जे निंद्य आहे ते सोडून द्यावे आणि जे वंदनीय आहे ते हृदयात धारण करावे आणि सत्कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे. उत्तमासी उत्तम माने,
कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की उत्तम लोकांना उत्तमच आवडते, कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही, म्हणून देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले असते. सांडा अवघे करंटपण, धारावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याय. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे आत्मसात करावीत. त्यांनी हरिकथा पुराणे यांचे श्रवण करावे आणि नीतिन्यायाने वागावे. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य लोक करीत जावे. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखावे आणि हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवावे. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की मुलांशी वागताना जसे आपण मुलांच्या चालीने चालतो, त्यांचे मनोगत ओळखून बोलतो, त्याचप्रमाणे लोकाचे मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुरतो चतुरांग जाणे, इतर ती वेडी. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की लोकांचे मनोगत राखणे हेच चातुर्याचे लक्षण आहे. जो चतुर असतो तो चतुराचे अंग जाणतो, इतर लोक वेडेच असतात. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये, तरीच घडे दिग्विजय निष्पृहासी. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की वेड्या माणसाला कधीही वेडे म्हणू नये, चार चौघामध्ये एखाद्याचे वर्म कधीच बोलू नये. असे वागले तर निष्पृह माणसाला यश प्राप्त होते. उदंडस्थळी उदंड प्रसंग, जाणून करणे यथा सांग, प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे. श्री समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते. म्हणून प्राणीमात्राच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे. मनोगत राखून जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. श्री समर्थ या ओवीमध्ये सांगतात की याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते. मनोगत राखले नाही तर लोकसंग्रह होऊ शकत नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढून येती. श्री समर्थ शेवटी म्हणतात की म्हणून जो मनोगत राखतो तो श्रेष्ठ महंत जाणावा. लोकाचे मनोगत राखले की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।